सुशीला. हा साहेब. आपल्या त्या डोंगरपाड्याची काय खबर? साहेब डोंगरपाड्यात आपली सगळ्यात जास्त मत आहेत बघा, पण आपला विरोधी पक्ष आहे ना त्याच्यातला माणूस श्रावण मात्रे, त्याच्या हातात ती सगळी मत आहेत. साहेब तो आपली मत फिरवू शकतो हा? जाणून आहे मी सर्व, म्हणूनच त्याच्यावर मी तोडगा काढलेला आहे. त्याच्या भावाला इकडे बोलून घेतलेला आहे. भाऊ त्याचा कोण? पम्या. त्यालाच आपल्या विरोधी पक्षाकडून उभं करायचंय आपल्याकडून. हो साहेब, तो त्याच्या भावाच्या विरुद्ध आपल्यासाठी काम करेल का? लालच लालच बुरी चीज आहे, आणि आपण त्याला लालूच दाखवली की तो आलाच आपल्या कब्जात. कसं? पण साहेब मी असं ऐकलंय की त्याचा भाऊ असा लालची वगैरे नाहीये. तो नसेल लालची हो, पण त्याची बायको. एकदा का त्या बाईला लालच दाखवला ना की झालं काम आपलं. पण साहेब तो त्याच्या बायकोचं ऐकेल का? सुशीला, बाई माणसामध्ये एवढी पॉवर असते ना. अगं बाईने एकदा विचार केला ना तर ती आईपासून मुलाला वेगळे करू शकते, तर भावाला वेगळे करण्यात काय मोठं प्रॉब्लेम. वा साहेब, काय प्लॅन आहे तुमचा? ओगास हे उन्हात नाही घालवले मी. बेंड्या गुगळे म्हणतात मला, बेंड्या गुगले. हे बघ, यो पण मत आपला, राजेश मत आपल्याला. हे महिला मंडळ सांगितलं तुम्ही, विजय पाटील साहेब, हे पण मत आपलीच आहे. माझी मैत्रीण आमची गाववाली आहे, त्यांची मत पण आपल्याला भेटली. त्यांना बी सांग, तू त्यांना काही बी करून फोन कर, बोलून घे त्यांना. अरे पम्या कुठे चालले? तो आपला साहेब येता हो, एकाला भेटून त्याचा काम होता. पण तू चाललेस तर लवकर ये जरा, जाऊन मला जरा काम अर्जंट. हो दादा. हा लवकर ये जरा, वाट बघतो मी, लवकर ये. महिला मंडळाची मतं भेटली पाहिजे ना आपल्याला, कारण तो आपला नागपुरटे साहेब, त्यांना आपल्याला निवडून काही बी करून आणायचंच आहे. तुमची मता निस्ती मता 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 मी प्रचारवाला केला रे. अरे आई गब्बस ना, काय तुम्ही सकाळी सकाळी किटकिट लावले. तुम्ही मला गप्पच ठेवा. ते मता गण्याल केले रे. ते काय करतात मतांचा यायला दारशा येतात, मग काकू आई ताई आई पण बोलती, काकू पण बोलती, डोक्यावर घेतील, पायाचं पडतील, मग ते प्रचार खपलं तर इथे तुम्ही बघणार. हा ते मताने तुमचे ते मतांचं गण्याल केले रे. तुला तुझ्यासाठी केले काय मी? तुला नाही समजणार त्या गोष्टीत, मला काही समजत नाही. तू जा गप आतमध्ये घरात. मला सगळं समजते, मला तुम्ही गप्पच ठेवा. येतात मला सगळे कधी लावून जाता मता 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 निस्ती काहीतरी सला पोचून गेले. बाबा साहेबांचा बंगला तर जामच भारी आहे. मला तर वाटते साहेब आपला 100% भला करतील. तर गाईस तुम्ही बघू शकता, आम्ही आमच्या लाडक्या बेंडे साहेबांच्या घरी आलो. चल कॅमेरा लागला असतील ते. हा करू चल. नमस्कार. हा या नमस्कार साहेब. हा नमस्कार नमस्कार. मी साहेबांचा उजवा, साहेबांचा डावा. पिये. नको ये टाइम मी पी नाही, सांची पिता आता नको. हो पिये पिये. हा पिये पिये साहेब मी नाही पिता, ही बघ ना आग्रह करते. ये टाइम मी पी नाही, मी संध्याकाळी एक बेर पिता. अरे पीए म्हणजे पर्सनल असिस्टंट. ऍसिडिटी. सॉरी सॉरी. बसा. या बस. ए तुम्ही उठा, या या बसा बसा बसा. पम्याबाई कसं चाललंय? मस्त. हे बघ पम्याबाई, तुला बोलवण्याचं कारण एकच. आजपर्यंत त्या नागमुरडे यांनी तुमच्यासाठी काय केले सांग मला. नाही तुझे भावाचा भला केला,
ना नाही तुझा केला, ना नाही तुमच्या गावाचा विकास केला. त्यांनी आतापर्यंत ते फक्त स्वतःच्याच पोल्या बांधून घेतलेल्या. तू आपल्यासाठी काम करशील ना तर आपण तुझा पण भला करू, अख्खी गावाचा पण विकास करू. आपल्याला त्याला पाडायचा, बरोबर. त्याच्यासाठी मला तुझी तुमची याची मदत लागेल. पण दादाच्या विरोधात नाही, दादाच्या विरोधात नाही काम करणार. रमेशेठ बघ, तू सत्याची लढाई लढते ना. सत्यासाठी ना अर्जुनाने पण ना आपल्या घराण्याविरुद्ध बाण उचललेला. हे बघ, जर तू आपल्यासाठी काम करशील ना 1 वर्षात तुला 4 व्हीलर, 2 वर्षांत तू बंगला बनशील. पण दादाच्या विरुद्ध नाही जमणार. साहेब साहेब जमल. कसं हे बघ पम्या, मी तुमचाच विचार नाही करणार तर तुमच्या पुऱ्या गावाचा विचार करेन. आपण सगळे गावाचा विकास करू. वा, साहेब किती ग्रेट आहेत. थांबा. तर गाईस तुम्ही बघू शकता आमच्या साहेबांची किती मोठी आहे अक्कल. आमच्या साहेबांची किती मोठी आहे अक्कल. अरे ना पम्या शेठ, तू जर आमच्या नेलं ना तर आपण सगळा बरोबर करू. बघ, तू आता आपला माणूस दिले. हे बघ, तुझ्यासाठी ना ही एक छोटीशी भेट. सत्तावीस 28 29 30 32 ही सगळी मतं आपल्याला भेटतील. हे बघ, पूर्ण लक्ष ठेवायचा. एक मत बाजूला जाता कामा नाही. पण लक्षात ठेवा, आपला साहेब भेंड्या साहेब. ना आपली निशाणी पिसाळलेला कुत्रा. हा, समजलं ना? हा, हे बघ, काही लागला तर मला सांगा, टेन्शन जेवायची नाही. काही अडचण असेल तर सांग. मला पैसे पैसे कोणाला? रिचार्ज मारावा गर्लफ्रेंडचे मोबाईल वर. गर्लफ्रेंड? तुला गर्लफ्रेंड? 3 तीन गर्लफ्रेंड आला. एक नाही आपण देवाच भरेल. ठीक आहे बाई, ये जे तिघींचे मारून टाका. टेन्शन नको जेव. हेच कर. पण लक्षात ठेवा बेंडा साहेब, तुला काही अडचण? मला अडचण आहे ना. क मी तर सॉफ्टवेअर बोलायला बायकोला नवीन सारखी घेते. नवीन साडी? ठीक आहे. माधुरी, हे माधुरी, तुझी ती आता नवीन साडी आणली ना, ती साडी घेऊन ये. जरा याला देवाची आहे. अगो बेंडा साहेब आपला वरती याला भजन माहिती ना, बंगला गारी. टेन्शन नको ठेवू, बोल बंद बस. ही जे साडी साहेब, तिला नवीन साडी दिली. मी हे जुनं कपडे बरोबर नाही वाटलं. कपड्याचा होईल का बंद? ठीक आहे. जिताव, एक काम कर, माझ्या ते कपड्यांच्या ना एक चांगला कपडा यायला देस. हा, योगेश शर्ट. आता खुश? साहेब, हा, नवीन कपडा दिले, त्याच्या जवळला काही पॅन्ट पाहिजे ना. चड्डीवर असा लोक सगळी बात ती हसती एकदम चित्र वाटेल नाही का? ठीक आहे, पॅन्ट बी देतो जा. पण लक्षात ठेवा, आपला साहेब बेंड्या साहेब ना, आपली निशाणी पिसाळलेला कुत्रा. हे बघ, नवी करकरीत पॅन्ट. बेंड्या साहेब लक्षात ठेव, आपला बेंड्या. हा, पिसाळलेला कुत्रा. हा, मग अजून काही लागतो आता सांग. म्हणजे
अरे जे नको. अरे जे तसं जायचं भरानी वाटे ना. नको. अरे वाटेला जेला चैनीनुसाठी मग लफडा होऊन जा. अरे जे अरे पम्या, अरे वा, काम चालू केलं वाटतं तुम्ही आपल्या पक्षाचा. दादा, मी तुमच्या पक्षाचा नाही, मी माझ्या पक्षाचं काम चालू केले. कोणत्या माझ्या पक्षाचा? दादा, मी आता बेंड्या दादाच्या पक्षाने गेलो. अरे का बेटा, आपल्या नागपूर साहेबांच्या पक्षाचं काम न सोडता तू त्याच्या मागे लागले का तू? हे बघ, मला ते नागमोडे साहेबाचा विचार पटत नाही. तुम्हाला सांगतो, तुम्ही राग नका मानू. नागमोडे साहेबांनी आजपर्यंत काहीच केलं नाही. त्याचं चोर आहे, चोर. त्याचं नाव घेऊ नको. चोर आहे तो, तुझा साहेब पण चोर आहे. त्याचं नाव घेऊ नको माझ्या समोर. दादा, माझा साहेब चोर नाही, चोर तुझा साहेब, नागमोडे साहेब. समजला ना? बेंडे साहेब नाही. तू त्या माणसाचं नाव घेऊ नको. तो चोर माझ्या समोर. माझ्या साहेबाचं नाव घ्यायचा ना, माझ्या साहेबाच्या अरे तुझ्या साहेबांना नाव घेऊन काय खरं, पण काय केलं तुझ्या साहेबांनी? तुम्ही आम्हाला सांगणार मग, आमचं आम्ही वेगळं खातो ना. शेमरे आमच्या मध्ये बोलायचं तुझं काम नाही. तू तर मध्ये बोलते. मोठी भाषा याला कधी साहेबांनी तू मोठा आहे, मी मोठा दादा म्हणून या करता. तुला काही लाज वाटते का? कोणी म्हणली? अरे पम्या, लाज वाटतं का तुला? भांडतोस तू? अरे इलेक्शन 2 दिवसाचं आहे, 2 दिवसात इलेक्शन होऊन जाईल. कशाला भांडता तुम्ही? भाऊ भांडत राहणार का? त्या आईला त्रास देणार का तुम्ही? मी पोलीस पाटील नात्यानं आलोय. बघा, ही केस पोलीस स्टेशनला गेली तर मग तुम्हाला वाचवायला कोणी येणार नाही. उगाच तुमची भांडणं होतील, पोलीस स्टेशनला केस जायला नको. दादा, यो आपल्या साहेबाचं काम सोडून या त्या चोरांचं काम करायच्या मागे लागले. अरे तुम्ही कोणाचं काम करा, पण भांडू नका. मी सांगता पण तुझ्या घरी तुम्ही पण जा घरी. चला. दादा, बरं झालं तुम्ही येलं. इथं आता भांडण कोणी मिटवलं असता. बघा माऊली, मी पोलीस पाटील या नात्याने इकडे आलोय. तुमचं भांडण इथे मिटला पाहिजे, याच्यात मला आनंद आहे. दादा, उपकार झालं तुमचं. अगो बायको, ए बायको, अरे काय गेली इकडे? काय त्याला गोंगाट घातले? अरे तू आपला उमेदवार येणार आहे, आरतीची तयारी कर तू. आरतीची तयारी? हा. पण आरती तर शाळेत गेले. अरे आरती नाही, आरतीचा ताट. आरतीचा ताट? हा करते. जेवण मी उमेदवार येणार आपला, मी घेऊन येतो. करते, लगेच करते. काढून ठेवले. अगो माधुरी, हा, आपल्या नेत्याची रॅली येवाचा टाइम मुले. चल चल लवकर. थांबा जरा, 10 मिनिटं थांबा. झालाच माझा आता. अजून 10 मिनिटं. आयला तुझे हा, आय लायनर तुझ्या, आय लायनर तुझ्या होटांचा, लिपस्टिक तुझ्या नाकाची, बिंदी तुझ्या दाताची, मला पागल करताय या. अरे हा, पावडर लावायची रेलीस. थँक्यू. अशी ढगान इज चमकते, माझे काळजान चरचर होते. असा एकच ना
कोण येईल त्यांच्या समोर, त्यांचा आहे भारी जोर. कोण टिकल त्यांच्या समोर, तो साऱ्यांना करील गार. तुला आली आकाश तुझा मोडील माझ, तुला आली आकाश तुझा मोडील माझ. नाद करू नको तू बाला, आमचा राजा आला, आमचा साहेब आला. 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 आई पांघरा. नाही रे बाला, मनाने सावणार, माझं सगळं दात पारल्यान. आई पांघरा तो रे आपल्या साहेबांची निशाणी. हो का? हो. नमस्कार आई, मी माझ्या आईसारखा, मी तुमच्या मुलासारखा. हो का? मग मी मेल्यावर येशील ना माझ्या 10 मिनिटावर चकोटी करायला? हो आई, चकोटी बी करील आणि समोसे बी वाटेल आणि गुलाबजामुन बी वाटेल. हो साहेब. आई पिसाळलेला कुत्रा. अगं आई, पिसाळलेला कुत्रा नाही ना, त्याला घाबरते. आपला साहेबांना त्यांची निशाणी आहे. कुत्रा पिसाळलेला आई पाय पडतो. तुम्ही मला आई सारख्या. हो का? मग तुम्ही चकोटी करशील ना माझ्या 10 मिनिटावर? आई तो कसा चकोटी करील, त्याला केसच नाहीत. आई त्याने नाही चकोडी केली म्हणतो बोला. तुझी वाटा ना त्याचा भाऊ चकोडी करी, त्याचा पोऱ्या चकोडी करी, त्याची बायको चकोडी करी. साहेब तुम्ही त्यांची नका जाऊ, बोलायला की जाते तशी, पण ती काही लवकर मरणार नाही, ती तुम्हाला घालवी. हे बघ, कोणाला काही समस्या असेल ना तर बिनधास्त सांगा, साहेब सगळ्या समस्या सोडवतो. हो हो नक्की नक्की. साहेब माझं वेगळं मन आहे. तुझा लगीन जमलं आहे त्याला. तुला कोणी पोरी पसंत नाही करी? मी त्याला पैसे घरी नाही म्हणा, हेच माल पाहिजे. तिची सारखा मला माल पाहिजे. जे सारखा म्हणजे तुला ही पसंत आहे का? हाय पैसे म्हणा. साहेब काय बोलता तुम्ही? असं तोंड जरी बघा, आलेला खारूक दिसते तो खारूक. शाहरुख नाही, इलेक्शन पुरती तो शाहरुख आहे शाहरुख. इलेक्शन पुरती त्याला स्माइल स्माइल ना बघू, स्माइल त्याला स्माइल. पिसाळलेला कुत्रा, पिसाळलेला कुत्रा, पिसाळलेला कुत्रा आल्याशिवाय राहणार नाही. पिसाळलेला कुत्रा, पिसाळलेला कुत्रा, गिरवलेला कुत्रा आल्याशिवाय राहणार नाही. आल्याशिवाय राहणार नाही. बिंडा साहेबांचा विजय असो, बिंडा साहेबांचा विजय असो. आपली निशाणी पिसाळलेला कुत्रा, आपली निशाणी पिसाळलेला कुत्रा. साहेब आमचा चंदन मुद्रा. भाजला काय ना माझा. आपली निशाणी पिसाळलेला कुत्रा. आज इथे जमलेले सर्व गावकरी आणि तसेच बंधू आणि भगिनींनो, आज आपल्या गावाच्या विकासासाठी आज आपण दोन्ही पक्षाच्या उमेदवारांना एकत्र टेंटवरती बोलवलेले आहे. त्यासाठी सर्वांनी टाळ्या वाजवा. आणि तसंच मी तुम्हाला आता ओळख करून देणार आहे आपले पहिले उमेदवार, डोरगावड्या पक्षाचे लोकप्रिय उमेदवार श्री बेंड्या गोंड्या गुगोले यांची निशाणी आहे पिसाळलेला कुत्रा. दुसरे उमेदवार आहे आपले खादर खाऊ पक्षाचे लोकप्रिय उमेदवार सुरेश राघव नागतोडे यांची निशाणी आहे चिंबोरीचा पांघरा. आता आपण बेंडे साहेबांना विचार
का निवडली? तुम्हाला माहितच आहे आपल्या साधारण मानवाची ही यांच्या परिस्थिती आपल्या कुत्र्याच्या सारखी गेलेली आहे आणि आज कुत्रा पिसळलेला आहे आणि तो पिसळल्यानंतर कसा चावतो माहित आहे का तुम्हाला? आणि पिसळल्यावर कुत्रा चावल्यानंतर किती इंजेक्शन घ्यायला लागतात? 14. आपण त्यांच्या 28 देऊ. समजलं? आता तुम्ही बेंडे साहेबांची प्रतिक्रिया ऐकली. आता आपण तसेच आपले दुसरे उमेदवार नागपुडे सरांना विचारणार आहे तर सर तुम्ही हा चिंबोरीचा पांगडा निशाने का ठेवलेली आहे? नमस्कार माझ्या बंधू आणि भगिनी. आपली निशाण आहे चिंबोरीचा फांगडा. जे जास्त वळवळ करतात त्यांचा पाय तोडायचा फांगड्याने, म्हणून ती निशाण ठेवलेली आहे. पण ज्याही कुत्र्यासारखं तुम्हाला पळायला लावलंय आता त्यांना कुत्र्यासारखं तुम्ही रस्त्यावर आणायचं काम तुमचं आहे. आणि जसे ते बोलले की पिसाळीला कुत्रा चावल्यावर 14 इंजेक्शन घ्यावं लागतात, ते 28 झाले आहेत. अरे ते दिवस गेले. आता आमची चिंबोरी आहे ती इंजेक्शन घुसणारच नाही कारण आमचा भागाच एवढा कडक आहे. तर यासाठी तुम्ही सगळ्यांनी टाळ्या वाजवा. आणि आम्ही प्रत्येक महिलेसाठी ब्युटी पार्लर, ब्युटी पार्लर प्रत्येकाच्या घरासमोर लिपस्टिकचे खांब उभे करू वेगवेगळ्या कलरचे. नुसता तिथे लिपस्टिक लावायची गरज नाही, खांबाला जाऊन फक्त लिपस्टिक तयार असे वेगवेगळे खांब, पावडरची दळणा आणि शॅम्पूच्या टाक्या प्रत्येकाच्या घराघरापर्यंत आम्ही पोहोचू. आमचं बेंडे साहेबांचं वचन आहे. तर त्याच्यावर एकदा पिसाळलेल्या कुत्र्यासाठी आम्ही प्रत्येक तरुण माणसाची जबरदस्त अशी इच्छा पूर्ण करू की आम्ही नव्याने प्रत्येक घराघरात बियर आला पाहिजे. कोक दाबला की बियर, कोक दाबला की बियर, किती प्याल. हा येणार काय? अरे बियरने आम दवा सकाळी सकाळी, काय टेन्शन नाही. तर तुम्ही आता बघितलं असेल बेंडे साहेबांनी बेडची लाईन देण्याचे आश्वासन दिलेले आहे. तर तुम्ही काय बोलू शकता या गोष्टीबद्दल? या गोष्टीवर कोणी विश्वास ठेवू नका. हे सर्व फेक आहे त्यांच्या. कोणी यांच्या सांगण्यावरून जाऊ नका. आणि आम्ही मुलींना जे केस वाकडी झालेले त्यांचे स्टेकनिंग करून देऊ आम्ही लाईफ टाईम फ्री. त्यासाठी शॅम्पू फ्री आला आमचा. हो यांच्या शब्दावर विश्वास ठेवू नका. आतापर्यंत यांनी वाट लावलेली आहे. सांगतात मुलं आणि वेगळे, यांचे रस्ते पण टिकले नाहीत, हे पण टिकले नाहीत. सगळं मटेरियल डुप्लिकेट वापरतात. यांचा शॅम्पू तुम्ही वापरला तर तुमची चकोटी होण्याची शक्यता आहे. चकोटी. अरे आमचा शॅम्पू वापरून यांची चकोटी केलेली आहे. विचार करा तुम्ही किती खोटे आहे. आता हे स्वतःहून बोललेले आहेत की आमचा शॅम्पू लावून यांची चकोटी झालेली आहे. म्हणजे यांच्या मटेरियलवर तुम्ही विश्वास ठेवाल का? बोला बेंडे साहेबांचा, बेंडे साहेबांचा, बेंडे साहेबांचा. आता तुम्ही बघितला जेवढ्या जनतेला दिलेले आश्वासन आहे दोन्ही उमेदवारांनी आणि दोन्ही उमेदवार एकत्र स्टेजवरती आल्याबद्दल त्यांचा आता सत्कार करण्यात येणार आहे गावकऱ्यांतर्फे. तसंच गावकऱ्यांकडनं ज्येष्ठ नागरिक यशवंत म्हात्रे साहेब हे बेंडे साहेबांचा सत्कार करणार आहेत. बेंडे साहेबांचा आपली निशाणे. तसेच गावचे ज्येष्ठ नागरिक जनार्दन गायकर साहेब हे सत्कार करणार आहेत नागमोडे साहेबांचा. तसंच आपल्या गावकऱ्यांतर्फे दोन्ही पक्षांना शुभेच्छा आणि आपला कार्यक्रम संपला असे आपण जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. चिंबोरीचा भांगडा. आई तू कोणची करश? मी कोणला मत देऊ? दोन्ही हात माझच आहे. कंची भेटा लागला काल माझ्याच हृदयाला येते. तुमच्याशी कोणी बी पडला तर माझीच. दोन पोरांचे तू आये तुझे डोळ्यांशी पाणी का वाहे. दोन्ही पण तुझेच हात देशील तू कोणाला साथ. देशील तू कोणाला साथ.
दोन पोरांचे तू आए, तुझे डोळ्यांशी पाणी कावा आहे, दोन्ही पण तुझेच हात, देशील तू कोणाला साथ. येऊन येऊन येणार कोण? येऊन येऊन येणार कोण? आपली निशाणी, आपली निशाणी. घरांच्या निंगराईंचो दादा, घरांच्या निंगराईंचो दादा. ये काय नमस्कार. अरे बाबा आपल्याला मत द्यायचं. आपली निशाणी पिसालेला कुत्रा. पिसाळलेला कुत्रा ऐसा का? मग देव आम्ही मत देव पिसाळलेले कुत्र्याला मत देव. तुम्हाला काही समस्या वगैरे? हाय बाबा समज आहेच. ये पाय दुखताने याना तलव्याला आग येतोय, डोका दुखतोय, गुडघे दुखतात. आहेच काय करायचा? पाय दुखतात का तुमचा? टेन्शन नको घेऊ, आमचे साहेब आहे. साहेब हे घ्या आयोडेक्स, लावा हिचे 12 मटण लावा लावा. बस बापा. आई आम्ही तुमच्यासाठी तुमच्या घरात योजना आणू. योजनेची वार्ता करतात. ते योजनेचं नाव काढू नको माझ्या जवळ. माझ्या पोऱ्याला योजनेने बरबाद केला. माझा पोऱ्या योजनेशी प्रेम करतोय ना, तिला फिरवताना घरात शंका यांचाय. तिच्या प्रेमान पडलंय माझा पोऱ्या. 2 वर्ष झाली ते योजनेला परत घरात येतं माझ्या घरात. आता का साहेब टेन्शन नका घेऊ, ते घरात 12 मटण. कंची महान व्यक्तीने सांगले, माणसाचे एक गालाव मरला ना ते बिजा गाल पुरं करायचा, म्हणजे ते माणसाला त्याची चुकी समजते ना, तो माफी मागते. मार नको नको नाही, मार नको नाही, नको. मार. पम्या तुम्ही सांगला मारा मारा, त्यांची मतं बारा. साहेब टेन्शन नका घेऊ, आपली निवडणुकीचा विजयी रथ पाराचा असेल पार, तर खावायला लागेल थोडासा मार. आयोडेक्स आहे आपला. असा एकच नाव त्याचा वाढला या भाव, असा एकच नाव त्याचा वाढला या भाव, त्याला बघाया गाव जमा झाला. आमचा राजा आला, आमचा साहेब आला, आमचा राजा आला, आमचा साहेब आला. तुला आली आकाश तुझा मोडील, माझ नाद करू नको तू बाला. हॅलो आकाश, बघ आपला पक्ष माहित आहे ना, पिसाळलेला कुत्रा. सगळ्यांना फिरव. 20,000. हे आकाश, लाज वाटली पाहिजे तुला. 2 वर्ष पैसे घेतो. मतदान मतदान असतो, याचे पैसे घ्यायचे नसतात. दादा तुम्ही मला सांगा, हे दोघांना चांगला कोण आहे? हे दोघाही जनतेचे पैसे लुटले आणि भ्रष्टाचारी आहे ते दोघं. अरे पण तरी पण मतदानाचे पैसे घ्यायचे. दादा तुम्ही एक काम करा ना, तुम्ही उभं राहा ना. नाही मी या बसरी नाही. इथंच तर सुटता होता तुमचा. तुमच्यासारखी चांगली माणसं उभं राहत ना म्हणून बेमान फायदा येतात या गोष्टीचा. हे दादा ज्या दिवशी तुम्ही उभं राहाल ना, त्या दिवशी शपथ जेवून सांगता, यो आकाश म्हात्रे ना, आकाश म्हात्रे 1 रुपया नाही घेणार तुमच्याकडनं. दिवस रात तुमच्यासाठी काम करेल दादा. ना दादा तुमच्यासारखे नेत्याची गरज जनतेला आहे, त्या गोष्टीचा विचार करा. बरोबर बोलतो हा. जर चिखल साफ करायचा असेल तर चिखला उतरात लागाल. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. राजकारणातला कचरा साफ करायचा असेल तर आपल्यालाही राजकारणात येऊन संघर्ष करावा लागेल. आज इलेक्शनचा निकाल दोघं विजयले आहे. मला तुझ्या भीती वाटते. काही वाईट नाही बोलते बरं देवा,
माझ्या पोरांचं रक्षण कर देवा, माझ्या पोरांचं रक्षण कर. हॅलो, आहे मी पम्या बोलतो. हा बोल पाम्या. आहे आपला पक्ष जिंकला. का तुझा पक्ष जिंकला? हा तुझा पक्ष जिंकला. पम्याचा पक्ष वरती गेला म्हणजे माझ्या श्रावणीचा पक्ष परला. पम्या तिकडे हसतो ना माझा श्रावण, श्रावण माझा लढतो माझा श्रावण लढतो. दोन पोरांचे तू आये, तुझे डोळ्यांशी पाणी कावा आहे, दोन्ही पण तुझेच हात, देशील तू कोणाला साथ, देशील तू कोणाला साथ. आमचा पिसालेला पुत्र आला रे. असा एकच नाव त्याचा वाढला या भाव, असा एकच नाव त्याचा वाढला या भाव, त्याला बघाया गाव जमा झाला. आमचा राजा आला, आमचा साहेब आला, आमचा राजा आला, आमचा साहेब आला. आमचा राजा आला, आमचा साहेब आला, आमचा राजा आला, आमचा साहेब आला. असा खांदा मोरला 10,000 मतन आपला साहेब निवडूनला कामच फिकला ना यांचा. अरे देव बी चोरांना साथ देते रे. अरे पडलं ना खोटं निवडून आलं. कोणला बोलते रे दादा? चोरांना साथ देते म्हणजे काय बोलायचं तुला? अरे पम्या तुला राग आला कर. बरं अगेन नाही आम्ही चोर आहोत का? अरे तुझा साहेब चोर. साहेब चोर तुझा साहेब आरू शावला. तू बी चोरस. मी चोर नाही, तू काय तू शावक आहे? डोक्यात जाऊ नको माझ्या हाती सांगताव. हा दादा म्हणून काही पण नको बोलू, समजला ना? तुझा वास आहे ना मना बोलायचा, समजला ना? मोठा भाऊ तर मोठ्या भावासारखा कर. तुझा शेठ चोर. माझा शेट चोर. समजलं ना? तुझ्या एवढा माझा मोठा माणूस ना? सच्चा होता. हा, तुझा माणूस भरता होता. तुझ्या मुलं गावाची वाट हा, लागली. गावाची- समजलं का? तुझ्या माणसाने काय केलं अरे एवढं? 4 माणसांची तू जास्त बोलायला लागला का? जास्त बोलून नाही. पम्या बघ माझ्या मागे लागू नको आधी सांगताव. तू दादा बारका म्हणून भाऊचा. मी करता, समजलं ना? पम्या बघा. मारेला ए थांबा 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 पम्या, तुम्ही इकडे भांडता तिकडे बघ. साहेब साहेब तुम्ही ह्यांच्या बरोबर? अरे पम्या, हे जरी निवडून नाही आले ना तरी त्यांच्या पक्षाचे 12 शीट आले, 12. आणि आपण जिंकलो असतील तरी पण आपल्या पक्षाचे 2 शीट ना. जर आपल्याला सत्तेमध्ये राहायचं असेल ना तर यांच्याशी युती केलीच पाहिजे. म्हणजे आता तुम्ही यांच्या पक्षात गेले? मग पण पण साहेब तुम्ही तर बोलते हे चोर आहेत, हे हरामखोर आहेत. अरे पम्या, इलेक्शन असला कसं बोलावंच लागतोय. बघ तू देव माणूस आहे, देव माणूस. तू असं ते विचार करू नको. हे 500 घे, पार्टी कर. चला आपण. समजला नाय मला साहेबांचा यो डाव, आपल्यांवर घातला आपणच घाव.
कशी फिरवली माझी मती, तोडली मी सगली रक्ताची ही नाती. नको राजकारणाचा मला नाद, हाक मारितो मी दादा देर मला साद. 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 दोन पुरांचे तूग आहे, तुझे डोळ्यांशी पाणी का वाहे. काय झालं तुला माझ्या बाला, भर दिवसाकार कालोख झाला. उरी का भीती भरली, काळीज का धडधड करी. उरी का भीती भरली, काळीज का धडधड करी. नको राजकारणाचा मला नाद, हाक मारितो मी दादा देर मला साद. हाक मारितो मी दादा देर मला साद. हाक मारितो मी दादा देर मला साद. दोन पुरांचे तूग आहे, तुझे डोळ्यांशी पाणी का वाहे. दोन्ही पण तुझेच हात, देशील तू कोणाला साथ. देशील तू कोणाला साथ. दोन पुरांचे तूग आहे, तुझे डोळ्यांशी पाणी का वाहे. दोन्ही पण तुझेच हात, देशील तू कोणाला साथ. देशील तू कोणाला साथ. मतदान करताना तुम्ही तुमच्या आवडीच्या कोणत्याही पक्षाच्या योग्य उमेदवाराला नक्की मतदान करा. पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा, पक्षासाठी किंवा साहेबांसाठी आपल्या माणसांशी कधी भांडू नका. कारण त्यांची दुश्मनी ही फक्त इलेक्शन पुरती असते, पण आपली आयुष्यभरची होऊ शकते.